संमेलन 2026 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, बिजनेस न्यूज चैनल में आपका स्वागत है। महाराष्ट्र का सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य की तरफ से पूना में जो लोक कला का सम्मेलन होने वाला है उस बारे में हम बातचीत करेंगे। धनंजय खुडे, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्रालय लोककला अनुदान समिती सदस्य। आज या ठिकाणी रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी बालगंधर्व या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि समरसता साहित्य परिषद यांच्या वतीने महाराष्ट्राचं पहिलं समरसता लोककला संमेलन आयोजित होणार आहे। या संमेलनाचं उद्घाटन माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार या कार्यक्रमाचं मुख्य उद्घाटन करणार आहे। आणि हा कार्यक्रम संपूर्ण दिवसभर लोककलावंतांसाठी वेगवेगळ्या विभागामध्ये आयोजित केलेला आहे। नमस्कार, मैं विकास भागवत माने, महाराष्ट्र का एक लोककलावंत। महाराष्ट्र में पहला समरसता लोककला सम्मेलन रविवार 28 जून 2026 को होने वाला है। मैं सभी लोककलावंतों को इस सम्मेलन के लिए आमंत्रित करता हूँ। धन्यवाद। नमस्कार, मी रेश्मा परिपेकर, मी लावणी करते आणि मानधनाविषयी थोडंसं बोलते की उत्पन्नाचा दाखला वयोवृद्ध कलाकार योजनेमध्ये जो उत्पन्नाचा दाखला आहे तो 60,000 त्याला 8, पण रोज चहाचा जरी खर्च असला 20 रुपये तर असं 60,000 रुपये उत्पन्न होत नाही। त्यामुळं ही थोडीशी शिथिल करण्यात यावी आणि 1 लाखाचं उत्पन्न ग्राह्य धरण्यात यावं ही विनंती। नमस्कार, मी सुनील खंडाळे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुणे शहर अध्यक्ष। समरसता लोककला संमेलन 2026 28 तारखेला पुण्यामध्ये होत आहे। मी सर्वांना विनंती करतो या संमेलनाला आपण तर यावेच, पण आपल्याबरोबर आपल्या मित्रमंडळींना पण घेऊन यावं अशी विनंती करतो। धन्यवाद।